दरवर्षीप्रमाणे आमच्या श्रीदेव कुणकेश्वरचे दर्शन घेण्याचा योग येतो आणि आशीर्वाद घेण्याची संधी आम्हाला मिळते। या भागाचा लोकप्रतिनिधी मी गेल्या 10 वर्षापासून करतो। ही माझी तिसरी टर्म आहे आणि दरवर्षी ह्या पूर्ण यात्रेच्या फक्त दर्शनापुरतं नाही पण एकंदरीत तयारीपासून या यात्रेमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकांचे सुविधा पर्यंत बघण्याची सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आम्ही श्रीदेव कुणकेश्वर ट्रस्ट असो, इकडचे सरपंच महोदय असो, इकडच्या जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असो आणि आमदार म्हणून मी आणि सन्मान्य राणेसाहेब खासदार म्हणून आम्ही सातत्याने एक दुसऱ्याच्या संपर्कात राहून ही यात्रा यशस्वी कशी होऊ शकते, कारण का या यात्रेला ह्या आमच्या देवस्थानाला फार वेगळं महत्त्व आहे। कोकणाची काशी म्हणून या आमच्या देवस्थानाची ओळख फक्त राज्यभर नाही देशभरामध्ये आहे आणि म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारा इथे जो महादेवांचे जे भक्त आहेत त्यांना योग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत। त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण एक दुसऱ्याच्या संपर्कात राहून ही यात्रा यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही संवाद साधत असतो। आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी असो, कलेक्टर मॅडम असो किंवा प्रत्येक डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत, आम्ही ह्याच्या अगोदर 2 ते 3 वेळा या यात्रेच्या नियोजनासाठी भेटलो। प्रत्येकाने आपल्या ह्या यात्रेला यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या आपल्या खात्याच्या माध्यमातून काय योगदान देऊ शकतो, या यात्रा अतिशय सोपी कशी करू शकतो या दृष्टिकोनातून प्रत्येकजण योगदान देत आलेला आहे, मेहनत करत आहेत। आज प्रत्येकजण आपल्या आपल्या कामालाही लागलेला आहे। ह्या वर्षी ही यात्रा प्लास्टिक मुक्त करावी यासाठी आमच्या जिल्हा परिषदचे सगळे अधिकारी आमच्या जिल्हा परिषद सीओच्या माध्यमातून कामाला लागलेले आहेत आणि म्हणून ही यात्रा जी आमची श्रीदेव कुणकेश्वरची आहे ज्याचे धार्मिक आणि एकंदरीत पूर्ण इतिहासाला याचे फार वेगळं महत्त्व असल्यामुळे या यात्रेला यशस्वी बनवण्यासाठी आम्ही सगळेजण सज्ज होतो आणि जे काय वातावरण एकंदरीत दिसत आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने आमचा जे काय प्रयत्न आहे ते यशस्वी होत असताना दिसत आहे। भाषणांमध्ये एक उल्लेख आला की उज्जैनच्या धर्तीवरती आपण कुणकेश्वराचा विकास करणार। आता केंद्र सरकारची प्रसाद नावाची स्कीम आहे, योजना आहे, त्याच्या अंतर्गत धार्मिक स्थळांचा विकास यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये केंद्र सरकार निधी देते आणि राज्य सरकार पण आता त्यांनी धार्मिक स्थळांच्या विकासासाठी विविध पद्धतीने योजना काढलेल्या आहेत। या सगळ्या योजनांचा फायदा घेऊन आमच्या ह्या श्रीदेव कुणकेश्वराचा विकास आणि अजून एकंदरीत इथे सुविधा वाढव, जसं आता आपण काशी विश्वनाथला जाता किंवा महाकाळेश्वरला जाता, तिथे जे काय एकंदरीत तुम्ही विकास जो झालेला आहे तो तुम्हाला अनुभवायला भेटतो, तोच आमच्या ह्या कोकणातल्या काशीचा विकास आम्ही कसा करू शकतो या दृष्टिकोनातून आम्ही केंद्र आणि राज्य सरकारच्या संपर्कात आहोत। पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी असेल येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये निधी उपलब्ध करून तो विकास इथे पण लोकांना अनुभवायला भेटेल या दृष्टिकोनातून माझं काम सुरू आहे।